वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे ऊर्जा ही शौर्याची वाट बघत बसलेली असते. आता 20 मिनिटं झालेली असतात. ऊर्जा मोबाईल बघते आणि म्हणते 20 मिनिटं झाली तरी अजूनही हा आलेला नाही आहे, जाऊ दे जाते. आणि मग ऊर्जा तिकडनं जायला निघालेली असते. तर त्यावेळी आता त्या ठिकाणी बरोबर शौर्य पोहोचलेला असतो. आता शौर्याला बघून ऊर्जासुद्धा उठून उभी राहते. आता शौर्य हा ऊर्जाच्या जवळ येतो. ऊर्जासुद्धा आता शौर्याकडे बघते. शौर्य ऊर्जाकडे बघत असतो. आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि मग आता लगेचच शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, इतका वेळ वाट बघत होतीस? त्यावर ऊर्जा म्हणत असते की तूच ठरवलीस ना बाहेर जाण्याची वेळ. शौर्य म्हणतो, मग जर बाहेर जायचं होतं तर मग मेसेज का केला नाहीस? त्यावर ऊर्जा म्हणते, मेसेज मी केला नाही, पण तू पण तर नाहीस ना केलास. तू तरी कुठे केलास मेसेज? त्याबरोबर शौर्य म्हणतो, मग आपण आत्ता बाहेर जायचं की नाही जायचं आहे काय? त्याबरोबर मग ऊर्जा लगेचच म्हणते तू. आणि मग ती आता तिकडनं शौर्यसमोरून पुढे चालत जाते घराच्या बाहेरच्या दिशेने. आता जेव्हा ऊर्जाला बाहेरच्या दिशेने शौर्य चालत जाताना बघतो, शौर्यालासुद्धा खूप छान वाटतं, कारण त्यालासुद्धा ऊर्जाबरोबर बाहेर जायचं असतंच ना. मग लगेचच शौर्यसुद्धा ऊर्जाच्या मागे मागे येतो. शौर्य आणि ऊर्जा हे दोघंही एकमेकांबरोबर बोलत नसतात, पण तरीही ते एकमेकांकडे बघत असतात आणि तरीही ते एकमेकांच्या बरोबर येतात. आता दोघंही त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या जागी येतात. ऊर्जा ही शौर्याकडे बघत असते. शौर्य ऊर्जाकडे बघत असतो. दोघं एकमेकांकडे बघत असतात. ऊर्जा शांतपणे बसलेली असते. शौर्यसुद्धा शांत असतो. दोघंही शांत असतात. वातावरण शांत असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे विजया आज गाणं गुणगुणत असते. विजयाला गुणगुणताना पाहून हर्षवर्धनला आश्चर्यच वाटतं. हर्षवर्धन विचारतो, विजया काय गं, आज तुझा मूड मला खूपच जास्तच चांगला वाटतोय. काय झालंय काय? तू एवढी आनंदात आज कशी काय? काही घडलंय का? त्यावर विजया म्हणत असते की तुमचं ना घरामध्ये लक्षच नाही आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, लक्ष माझं? त्यावर मग विजया म्हणते, हो ना. नाही म्हणजे बायको खुश आहे, मग त्याचं कारणही तुम्हाला माहीत नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो, माझं घरामध्ये अगदी व्यवस्थित लक्ष असतं. प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टीवरती माझं बारीक लक्ष असतं. समजलं ना? पण मला सांगशील का आता नेमकं असं काय झालं आहे ज्यामुळे तू एवढी खुश आहेस? बोल ना विजया, काय झालं आहे? तू काय एवढी खुश आहेस? त्याबरोबर विजया म्हणते, अहो असं काय करताय? त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, मला सांग, आज शौर्य जेवायला आला नाही का? त्याबरोबर मग आता लगेचच विजया म्हणते, कारण तीर्थाने आणि त्याने नूडल्स बनवले आणि खाल्ले आणि म्हणून ते दोघं भावंडे जेवायला नाही आले. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, हे झालं त्याचं. आणि मला त्या ऊर्जाचं कळलं नाही, ती सुद्धा जेवायला आली नाही आज. ती का नाही आली? त्यावर मग लगेचच विजया म्हणते, असेल त्या बिचारीला काही काम. हर्षवर्धन म्हणतो, बिचारी? ती बिचारी? आणि हेच तू स्वतः तुझ्या तोंडाने बोलतेस. विजया, नक्की काय सुरू आहे हे सगळं? नाही, पाणी कुठेतरी मुरतंय. त्याबरोबर मग विजया म्हणते, काय हो, तुम्हाला एवढ्या साध्या गोष्टी कशा कळत नाहीत? तुम्हाला दिसत नाही आहे का? अहो बघा ना, आजच नाही तर ते दोघं कालसुद्धा जेवायला आले नव्हतेच रात्री. आणि रात्री जेवले नाही तर नाहीत, वर्ण सकाळी ब्रेकफास्टसुद्धा नाही, ब्रेकफास्टही केला नाही. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा शौर्य कोर्टात गेला ना, तेव्हा तो एकटा निघून गेला आणि ऊर्जा मागून गेली. दोघं कोर्टातसुद्धा वेगळे वेगळेच गेले. डायनिंग टेबलवरती सुद्धा ते किती भासवण्याचा प्रयत्न करत होते की दोघांमध्ये काहीही झालेलं नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे, सगळं ठीक आहे. पण तसं काहीही नाही आहे. बघितलंत ना, डायनिंग टेबलवर सुद्धा दोघंही एकमेकांबरोबर बिलकुल बोलत नव्हते. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मग या सगळ्याचा नेमका काय संबंध आहे? त्यावर मग विजया म्हणते, या सगळ्याचा एकच संबंध आहे की त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि म्हणून ते दोघं एकमेकांबरोबर बोलत नाही आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या दोघांमध्ये खूप मोठं आणि कडाक्याचं भांडण झालं. विजयाला हर्षवर्धन म्हणतो, यामध्ये तुझा हात आहे का? तू काही केलं आहेस का? विजया म्हणते, नाही, मी काहीही केलेलं नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो, पण मग यामागे नेमकं कारण काय आहे? का भांडले ते दोघं एवढं? का भांडलेत ते? त्याबरोबर विजया म्हणते, तेच तर मलासुद्धा माहीत नाही आहे. मला हे सगळं दिव्याने सांगितलं आहे. हर्षवर्धन म्हणतो, दिव्या? तिचं ऐकलंयस तू?
तुला माहीत नाही आहे का ती मुलगी कशी येते? अगं वेडी आहे ती स्वतः, आणि तू तिच्यावर विश्वास ठेवलास. त्यावर मग विजया म्हणते, नाही ती वेडी असेल हो, पण मी तर हुशार आहे ना. मग मला माझ्या डोळ्यांनी गोष्टी दिसतात आणि मी फक्त मला जे दिसतं त्याच्यावरतीच विश्वास ठेवते. समजलं ना? त्यामुळे मी जे बोलते ते खरंच आहे. खरोखरच त्या ऊर्जाचं आणि आपल्या शौर्याचं खूप कडाक्याचं भांडण झालेलं आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, जर असं झालं असेल आणि ते सुद्धा ह्याच वेळेत झालं असेल तर ही खूप खूप महत्त्वाची आणि मौल्यवान गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यावर विजया म्हणते, महत्त्वाची आणि मौल्यवान का? अहो हे आत्ता भांडले काय, नंतर भांडले असते काय, आपल्याला काय फरक पडला असता? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, पडला असता. ह्यांचं आत्ताचं भांडण हे आपल्या आत्ताच्या ह्या केसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा बसलेले असतात. शौर्य आता शेवटी स्वतःच ऊर्जाला हाक मारतो, ऊर्जा. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, एक मिनटं शौर्य, प्लीज थांब. शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं. ऊर्जा म्हणते, प्लीज ऐकून घे माझं आधी. शौर्य गप्प बसतो. ऊर्जा म्हणत असते की आता नेमका माझ्याशी कोण बोलणार आहे? त्यावर शौर्याला ही गोष्ट कळत नाही. तो म्हणतो, म्हणजे काय बोलायचं आहे काय तुला? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही मला असं म्हणायचं आहे की आत्ता माझ्याबरोबर नेमकं कोण बोलणार आहे? माझ्या नवऱ्याला म्हणजेच शौर्याला, की ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांच्या मुलाला ॲडव्होकेट शौर्य जहागीरदारांना? नाही म्हणजे त्या हिशोबाने मी सुद्धा तुझ्याबरोबर बोलायला. जर तू तसं हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा म्हणून बोलणार असशील ना, तर मी सुद्धा तुझ्याबरोबर ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे बोलेन ना. आणि जर तू माझा शौर्य म्हणून बोलणार असशील तर मी सुद्धा तुझी ऊर्जा म्हणून बोलेन. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा जी मघाशी हॉलमध्ये माझी वाट बघायला बसली होती ना, ती माझी ऊर्जा होती. त्यामुळे सध्या तरी मी माझ्या ऊर्जालाच भेटायला आलो आहे. त्यावर मग शौर्य म्हणतो, का बसलीस तिथे माझी वाट बघत? त्यावर ऊर्जा म्हणते, अरे मग मी काय करणार होते शौर्य? तू काही खात पित नाही आहेस, माझा राग जेवणावर काढतोय. अरे मला मान्य आहे ना राग आला आहे, पण जेवणावर का काढतोय? त्यावर शौर्य म्हणतो, हो का, मी राग जेवणावर काढतोय आणि तुझं काय? तू तरी दिवसभर उपाशीच राहतेस ना. ऊर्जा, आज दिवसभर अखंड उपाशी आहेस, उद्या तुझा वटसावित्रीचा उपवास आहे, कसं करणार आहेस तू हे सगळं? त्यावर ऊर्जा म्हणते, खाण्यापेक्षाही माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शौर्य, उद्या माझं वटसावित्रीचं व्रत आहे, उद्या मी तुझ्यासाठी पूजा करणार. त्याबरोबर शौर्य म्हणतो, अच्छा, म्हणजे उद्या तू 7 जन्म नवरा म्हणून मलाच मागणार. ऊर्जा, तुला चालणार आहे ना मी 7 जन्म नवरा म्हणून? त्यावर ऊर्जा म्हणते, का तुला नको आहे का मी 7 जन्म बायको म्हणून? नाही नको असेल तर सांग तसं मला आत्ताच. तसा शौर्य म्हणतो, ऊर्जा नाही म्हणजे. त्यावर ऊर्जा म्हणते, गप्प बसा शौर्य, उगाच जोक करू नकोस. त्यानंतर मग ती म्हणत असते की मी करणारच आहे उद्या पूजा. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, बरं ठीक आहे. त्यानंतर मग शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, आणि हो तुला पुन्हा काकूंचा फोन आला तर त्यांच्याबरोबर चांगलं बोल. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, म्हणजे आईने तुला कॉल केला होता? त्यावर शौर्य म्हणतो, हो मग आता जर तू त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नसशील, नीट उत्तर देत नसशील तर त्या मलाच फोन करणार ना. त्यांना असं वाटतंय तू माझ्याशी बोललीस तर तुला बरं वाटेल, म्हणून त्यांनी माझ्याबरोबर तुला बोलायला असं सांगायला सांगितलं होतं. त्याबरोबर मग आता शौर्य पुढे म्हणत असतो, ऊर्जा अगं मी काय म्हणतो पद्मा. आणि त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य प्लीज थांब. तूच म्हणाला होतास ना की ही वेळ फक्त आपली आहे, ह्या वेळेत कुठल्याही केसबद्दल कशाबद्दलही काहीही बोलायचं नाही म्हणून. मग आता कशासाठी पुन्हा तू तो विषय काढतोयस? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं मला वाटलं की तुला आपल्याबद्दल बोलण्यात काही इंटरेस्टच नाही आहे, म्हणून मी. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य असं नाही आहे, हे बघ उद्या जाऊन भविष्यातसुद्धा आपल्यामध्ये खूप काही केसेसवरनं किंवा कशावरून तरी वाद होतीलच, पण म्हणून त्यावेळी आपण हे असं एकमेकांबरोबर भांडायचं नाही आहे. शौर्य म्हणतो, बरोबर आहे ना ऊर्जा, केस लढण्याचे माझे काही वेगळे एथिक्स असतील, तुझे काही वेगळे एथिक्स असतील, काही नियम असतील. त्यावर ऊर्जाला आता शौर्य म्हणतो, ठीक आहे, मग आता आपण दोघांनीही आपल्या कामाबद्दल नकोच बोलायला. ऊर्जा म्हणते, तेच तर, मुळात आपल्या कामामुळेच आपल्यात वाद झालेत शौर्य, आपल्यामध्ये आपल्या इतर कुठल्याही गोष्टीवरून वाद झालेला नाही आहे.
मग तरीही आपण पुन्हा आता कामावर नाही बोलायचं. रात्रीची ही जी काही थोडीफार मिनटं आपल्याला मिळतात ती आपण दोघांनीही एकमेकांबरोबर एकमेकांबद्दल बोलून घालवायची, छान घालवायची. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा खरंच तू म्हणतेस ना, आपण तसंच करूया. ऊर्जा, मला खरंच वाटलं नव्हतं की आपल्या लवकर इतकं भांडण मिटेल. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे मग काय आपलं भांडण टिकणार होतं का खूप? उलट मी तर देवाकडे उद्या ही प्रार्थना करणार आहे की मला 7 जन्म नवरा म्हणून हवाच आहेस तू, पण त्याबरोबर माझ्या प्रत्येक कामात मला प्रत्येक वेळी तुझी साथ हवी आहे. तू माझ्या सोबत असायला हवास. माझा शौर्य मला माझ्याजवळ हवा आहे. त्यावेळी शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि ऊर्जाला सांगतो, मी तर कायम आहेच तुझ्यासोबत आणि तुझ्याच जवळ. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता दिव्या ही खोलीतनं बाहेर आलेली असते. ती आता विचार करते की वा वा वा, ऊर्जा आणि शौर्य दोघंही घरी नाही आहेत. हीच तर नामी संधी आहे. आत्ता मी लगेचच जाते आणि आईंना ही गोष्ट सांगते की ऊर्जा आणि शौर्य दोघंही बाहेर फिरायला गेलेत, म्हणजे आई बरोबर त्यांचे कान पकडतील. तर इकडे हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य हा ऊर्जाचा सगळ्यात मोठा मॉरल सपोर्ट आहे, इमोशनल सपोर्ट आहे. आणि जर यावेळी तोच तिच्या बरोबर नसेल तर केसच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं ठरेल. त्यावर विजया म्हणत असते, ते सगळं तुम्ही तुमचं नंतर बघा. तुमच्या केसचं काय करायचं ते सुद्धा नंतर बघा. पण आधी मी काय म्हणते ना ते ऐका. तुम्ही मला म्हटला होतात की त्या ऊर्जाला तुम्ही पुढच्या 10 दिवसात घरातनं बाहेर काढणार आहात. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो की हो, माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे. मी बोललेल्या गोष्टी विजया मी कधीही विसरत नाही, समजलं तुला? त्यावर विजया म्हणते, त्याच आशेवर मी अजूनपर्यंत तिला घरामध्ये ठेवून घेतलं आहे आणि अजून मी शांत आहे. एकदाची मला तिला ह्या घरातनं बाहेर काढायची आहे आणि त्यानंतर मग मला आपल्या घरामध्ये अर्पिताला सून म्हणून आनंदाने आणायचं आहे. हर्षवर्धन विजयाकडे बघतच राहतो अर्पिताचं नाव ऐकून. तशी विजया म्हणते, हो, मला ह्या घरात सून म्हणून अर्पिताच हवी आहे. अहो बघताय ना त्या बिचारीची काय अवस्था झाली आहे, काय मनस्थिती आहे तिची. मग त्याबरोबर हर्षवर्धन हा म्हणत असतो की काळजी करू नकोस, मी जे बोललो आहे ते तसंच होईल. जितकं विक्रांत आणि पद्माचं लग्न बिनबुडाचं असणार आहे ना, तितकंच शौर्य आणि ऊर्जाचं लग्नसुद्धा माझ्यासाठी बिनबुडाचंच आहे. माझ्या लेखी त्यांच्या लग्नाची काहीही किंमत नाही आहे. माझ्या लेखी या नात्याला काहीच मौल्य नाही आहे. हे सगळं शून्य आहे, शून्य, कळलं? त्यावर विजया म्हणत असते की पण तुम्ही बोलताय तसं लवकर व्हायलाही हवं, कळलं ना? त्या ऊर्जाला 10 दिवसात घरातनं बाहेर काढा. तुम्ही शब्द दिलायत, लक्षात ठेवा. तर हे सगळं बोलणं दिव्याने चोरून ऐकलेलं असतं आणि हे सगळं बोलणं ऐकून दिव्याला सार्थ तेवढा आनंदसुद्धा झालेला असतो. दिव्या खाली येत येत म्हणते, वाव, म्हणजे आता ऊर्जा आणि शौर्य हे वेगळे होणार, ते सुद्धा फक्त 10 दिवसात. वा 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 वा, ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे शौर्य आणि ऊर्जा हे एकत्र राहणार नाही, 10 दिवसात वेगळे होणार. वा वा वा, ठीक आहे ऊर्जा, ठीक आहे, कर आजचे दिवस एन्जॉय. हॅपी वटसावित्री ऊर्जा. आणि मग आता ती झोपायला जाते. दुसऱ्या दिवशी विजया हर्षवर्धनला हाका मारते. अहो अहो, हर्षवर्धन फोनवर बोलत बोलत खाली येतो. विजया हर्षवर्धनला म्हणत असते, अहो तुमच्यासाठी पराठे बनवलेत, खाऊन घ्या. हर्षवर्धन म्हणतो, मला नको आहे विजया, मला उशीर होतोय. विजया म्हणते, अहो तुमच्या आवडीचे पराठे बनवलेत. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, विजया तू खाऊन घे. इतक्यात आईसाहेब तिकडे येतात आणि म्हणतात, अरे हर्षवर्धन, आज तिचा उपवास आहे. त्याबरोबर हर्षवर्धन लगेच तिला म्हणतो, विजया पुन्हा उपवास? अगं तुला माहिती आहे ना, तुझं BP लो होतं, तुला नाही झेपत उपवास तापस, मग कशाला करत असतेस? त्यावर मग विजया म्हणते, अहो असं काय करताय, ही साडी आठवते का? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, नाही गं. त्यावर विजया म्हणते, वाढदिवसाला गिफ्ट केली होती तुम्ही मला माझ्या. त्याबरोबर आता हर्षवर्धन म्हणतो, हो का, पण अगं खरंच मला नाही आठवत आहे. त्याबरोबर लगेचच आईसाहेब म्हणतात, हर्षवर्धन काय रे तू असा, कौतुक कर ना बायकोचं, किती सुंदर दिसते ती, छान नटली आहे ना. त्यावर मग हर्षवर्धन म्हणतो, आईसाहेब अहो 40 वर्ष झाली आमच्या लग्नाला, 40 वर्ष. आता काय रोज सकाळी उठून यांचं कौतुक करू का पहिलं? आणि मग शौर्य हसतो.
हर्षवर्धन हसतो, विजया आणि आईसाहेबही हसतात. इतक्यात तिकडे आदित्य येतो. आदित्य म्हणतो, डॅड अहो आज आपल्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स किंवा हिअरिंग वगैरे नव्हत्या, मग तरीही तुम्ही आज असे फॉर्मल वेअर्स करून कुठे चाललाय? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की नाही तुमच्या महत्त्वाच्या मीटिंग्स नाही आहेत, तुमची कामं नाही आहेत आज, बरोबर आहे, पण मला एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि ज्यासाठी मी जातो. आईसाहेब, विजया काळजी घ्या, विजया काळजी घे सांभाळून. आणि मग हर्षवर्धन तिकडनं निघून जातो. इतक्यात तिकडे दिव्या येते. दिव्या म्हणते, आई 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 अहो कधी करायची आपण पूजा? अहो मला तर आत्तापासूनच भूक लागायला लागली आहे, अजून 10 सुद्धा नाही वाजलेले हो. त्याबरोबर मग आता लगेचच आदित्य म्हणतो, दिव्या अगं आज किती सुंदर दिसतेस, छान दिसतेस आज. त्यावर दिव्या खुश होते. त्यावर आदित्य म्हणतो, नाहीतर एरवी दिसत असतेस भूतासारखी, इथून एक बट तिथून एक बट. नाही तशा तर बटी आजही काढल्याच आहेस तू, पण तरी केस व्यवस्थित बांधलेली आहेस, नाहीतर रोज भूतिनीसारखी सगळी केस सोडून फिरत असतेस घरभर, टिकली कुठे काय कुठे. त्यावर मग ती म्हणते, आदित्य. त्याबरोबर लगेचच आईसाहेब आदित्यला म्हणतात, आदित्य का छळतोयस रे तिला, असं का बोलतोस तू बरं तिला? त्यावर आदित्य म्हणतो, बरोबर तर बोलतोय ना मी आजी, अगदी खरं बोलतोय मी. त्याबरोबर मग दिव्या वहिनी म्हणते, आदित्य गप्प बस रे तू. त्याबरोबर आदित्य म्हणतो, दिव्या जाऊन काहीतरी खा ना गं. त्यावर दिव्या म्हणते, आदित्य सो स्वीट ऑफ यू, तू किती चांगला आहेस, तू माझा किती विचार करतोयस. त्यावर आदित्य म्हणतो, मी तुझा नाही स्वतःचा विचार करतोय. नाही म्हणजे जर तू वटसावित्रीचं व्रत केलंस आणि चुकून पाकून देवाने तुझी प्रार्थना ऐकली तर मला 7 जन्म तू मिळशील बायको म्हणून. नको ग बाई नको. त्याबरोबर मग आता लगेचच पुन्हा एकदा सगळेजण हसू लागतात. इतक्यात त्या ठिकाणी शौर्य आलेला असतो. शौर्य विचार करतो की हे काय, दिव्या वहिनी आणि आई ह्या दोघी तर इथेच आहेत, मग यांच्याबरोबर ऊर्जा का नाही आहे? ऊर्जासुद्धा जात असेल ना पूजा करायला. मग त्याबरोबर मग आदित्य शौर्याला विचारतो, शौर्य काय रे कसला विचार करतोयस? त्यावर शौर्य म्हणतो, नाही काही नाही मॉम, तू आणि दिव्या वहिनी जात आहे का पूजा करायला? ठीक आहे, मी येतो ना तुम्हाला दोघींना सोडायला. त्याबरोबर मग आता लगेचच विजया म्हणते, अरे नाही नको, कशाला, ड्रायव्हर आहे ना तो सोडेल की आम्हाला, आम्ही जाऊ, काही काळजी करू नकोस. त्यावर शौर्य म्हणतो, बरं पण दोघीजणी जात आहे, पण मोठीच गाडी घ्या. नाही म्हणजे कसं, तुम्ही दोघीच तर आहात, तू आणि वहिनी, पण छान मोठी गाडी घेऊन जा. त्याबरोबर मग आईसाहेब म्हणतात, अरे दोघीच जात आहेत असं कसं म्हणतोय शौर्य, स्वतःच्या बायकोला ऊर्जाला विसरतोयस का? ऊर्जा पण जाईलच की. त्यावर विजया म्हणते, हो काय रे शौर्य, ऊर्जा कुठे आहे, ती येणार आहे ना? त्यावर शौर्य म्हणतो, हो म्हणजे त्याबरोबर मग आता विजया म्हणते की हल्लीच्या मुलींना ना ह्या सर्व गोष्टींमध्ये खरं तर काही रसच नसतो. जाऊ दे आता, मी तर तिच्यावर जबरदस्ती करणार नाही आहे, पण माझी तिला घेऊन जायला काही नाही नव्हती, पण आता ती येणार नसेल तर काय करू शकतो आपण, जाऊ देत. दिव्या चल निघायचं का आपण? त्यावर दिव्या म्हणते, हो चालेल. त्यानंतर दोघीजणी निघत असतातच इतक्यात आता आईसाहेबांची नजर दिव्याच्या खोलीवरती पडते. तर इकडे दिव्या ही म्हणत असते, मी जेव्हा तयार होत होते तेव्हा ती कसल्या तरी फाईल चाळत बसली होती, तयारीचा पत्ताही नव्हता. त्यावर मग विजया म्हणते, बघ शौर्य, मग थांबून काय उपयोग, तिला यायचं असतं तर मग न्यायला काही हरकत नव्हती माझी, पण आता तिला यायची इच्छाच नाही आहे तर काय करणार. दिव्या जाऊ देत, चल आपण निघूया. इतक्यात आईसाहेब लगेच म्हणतात, ती काय आली ऊर्जा. त्याबरोबर मग आता सगळेच जण मागे बघतात. आता मागे बघता क्षणी सगळे बघतच राहतात. गुलाबी साडीत सुंदर अशा गजऱ्यामध्ये मंगळसूत्र, गळ्यात सुंदर छोटासा हार, वरती तन्मणी, अशा छान पद्धतीने ऊर्जा तयार झालेली असते आणि ती येऊन आता सगळ्यांच्या समोर उभी राहते. सगळे तिच्याकडे बघतच राहतात. त्यानंतर वड पुजायला सर्व बायका पोहोचलेल्या असतात. आता तिकडे इथे अर्पितासुद्धा आलेली असते. मग सगळे अर्पिताला विचारतात की तू इथे काय करते? त्यावर ती म्हणते, असं काय करताय काकू, अहो आज वटपौर्णिमा आहे ना, म्हणून मी शौर्यासाठी उपवास केला आहे. हे बघून ऊर्जाला खूप मोठा धक्काच बसतो. त्यानंतर सर्व बायका वड पुजायला पुढे जातात. तर त्यानंतर मग आता लगेचच इकडे दिव्या ही ऊर्जाला सांगत असते, ऊर्जा आता बघतेस ना तू, ही वड पूजणार शौर्यासाठी. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तिला कळत नाही आहे ती काय करते ते, कळलं ना?
त्यावर मग दिव्या म्हणते, अगं सगळ्यांची हीच इच्छा आहे की तिने शौर्यसाठी वड पूजावं असं. हे जहागीरदार तुला पुढच्या 10 दिवसात घरातनं बाहेर काढणार आहेत ऊर्जा. तुला वटसावित्रीच्या शुभेच्छा. त्याबरोबर मग मात्र आता ऊर्जाला खूप मोठा धक्का बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया.